Okay, so let us try this lecture. At the end of lecture, you guys tell me, was it okay, or we need to shift back to paint? So that way you can tell me, or I will try for different camera if possible, if I could get. जसं पहिल्या लेक्चरला मोबाईलचा कॅमेरा वापरला होता तसा मग मोबाईलचा कॅमेरा वापरून बघूयात कसं करता येते ते. सॉरी सर तुमचा नेटवर्क इश्यू आहे का परत? यार ये नेटवर्क इश्यू फार इरिटेट करता है. स्क्रीन हँग होते सर. ओके let us will try now. I did reset my setting. नेटवर्क रिसेट केलंय, बघूया. ओके स्टक होते का? नाही ना? Am I audible? Yes, sir. Okay, ठीक आहे. So let us we will continue with yesterday's problem. कालचा प्रॉब्लेम कंटिन्यू करूयात. कालच्या प्रॉब्लेम मध्ये आपण कुठपर्यंत आलतो? सो व्हॉट वी डिड, होप यू गाईज हॅव टेकन स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट घेतलेला असेल असं मी अज्युम करतो. द फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्ही त्या ड्रॉइंग्स तुमच्या वहीमध्ये काढलेल्या आहेत असं देखील मी अज्युम करतो. इट इज माय अझम्पशन. यू शुड प्रूव्ह इट ट्रू. तुम्ही ते ट्रू प्रूव्ह करायचंय. ठीक आहे. होप सो यू हॅव ड्रॉन इट. नाउ लेट अस, आय विल ड्रॉ इट वन्स अगेन हियर. This way you have drawn, है ना? Yes, sir. X, Y, then point P dash. P dash. कुठं आहे हा? कुठं आहे हा? So 20 mm from XY. So it is at a height 20 mm above the XY. And then in top view. In top view, it is at 15 mm. Clear? This way we have drawn it. अशा पद्धतीने आपण काल ड्रॉ केलेले आहे. वरती 20 mm, खाली 15 mm. Below it is 15 mm. Okay. So this plane is, हा प्लेन आपला कुठला आहे? XY च्या वरती जो आहे हा प्लेन आहे वर्टिकल रेफरन्स प्लेन. हा जो खालचा प्लेन आहे हा आहे हॉरिझॉन्टल रेफरन्स प्लेन. क्लिअर? आता बघा, व्हेरी फर्स्ट थिंग, दिस इज नॉट ए सिंगल इमेज. ही एक सिंगल इमेज नाहीये. ही एक सिंगल इमेज नाहीये. जसं की ज्यावेळेस आपला फोटो आपण काढतो, आपला समोरून फोटो काढतो त्यावेळेस कसा असतो आपण हात पाय, याला काय म्हणतो आपण? ही सिंगल इमेज. इट इज ए सिंगल इमेज. ही आपली सिंगल इमेज झाली. तशी ही सिंगल इमेज नाहीये. या दोन इमेजेस आहेत. दीज आर दी टू इमेजेस. वेगवेगळी चित्र आहेत दोन्ही. ही दोन चित्र आहेत. दीज आर दी टू डिफरंट इमेजेस. हे दोन वेगवेगळ्या इमेजेस आहेत. क्लिअर? दीज आर दी टू डिफरंट इमेजेस. कुठल्या कुठल्या इमेजेस? तर पहिली इमेज आहे, नेटवर्क इश्यू आहे हा तर क्लिअर दिसत नाही. दिसत नाही क्लिअर? ओके, then we'll stop with this. We will continue with our paint. Thank you. Good try. My Mr. Onkar Mahajan. Okay. So,
I am ready with pen also. Okay, now and this है ना? It's good. Okay, so let us will continue with. This is X. Why it is not showing X? This is X. This is Y. This is XY line. Then so I was talking. So what I was talking is, मी काय सांगत होतो तर this is not a single image. ही एक सिंगल इमेज नाहीये, ह्या दोन इमेजेस आहेत. These are the two different images. Clear? मग कशा दोन आवाज येत नाही अजून? Sound is breaking. सर आवाज येत नाही. हॅलो एक मिनिट हेलो एक मिनिट हो हे किती दिवस चालणार आहे काय माहिती विठ्ठला. हा आता ट्राय करा बरं. हॅलो येतोय सर आवाज. ओके येतो सर येतो. Yes, sir. now we will get good. Sir, what I was talking, once again I am talking. So these are the two different images. या दोन different images आहेत. पहिली इमेज आहे ही. Okay, and the second image is this one. These are the two images. हे दोन इमेजेस आहेत. या दोन इमेजेस वेगवेगळे आहेत. गेटिंग इट? लक्षात घ्या. ही इमेज आहे, या इमेजचं नाव आहे फ्रंट व्ह्यू आणि या इमेजचं नाव आहे टॉप व्ह्यू. क्लियर? दिस इज हाऊ दीज आर दी टू डिफरंट इमेजेस. वन इज फ्रंट व्ह्यू, सेकंड वन इज टॉप व्ह्यू. ओके, आता ह्याच्यामध्ये हा फ्रंट व्ह्यू आहे, हा आहे याचा व्हर्टिकल प्लेन, ज्यालाच आपण काय म्हटलं व्हीपी. मग ह्या इमेज मध्ये हा व्हीपी आहे, तर एचपी कुठं असतो? तर या इमेज मध्ये एचपी असतो इथं. ही जी लाईन आहे की नाही एक्स वाय, ही एक्स वाय लाईन असते एचपी, हॉरिझॉन्टल प्लेन. Okay, and in this second image, in this top view image, या top view image मध्ये हा आहे HP,
हा आहे हॉरिझॉन्टल प्लेन आणि हा जो XY आहे हा XY आहे VP. Clear? Here this XY is vertical plane and here this XY in front view, this XY is horizontal plane. Sir, काहीच कळालं नाही. असं कसं काय म्हणताय तुम्ही? Let me tell you. का थोडं बहुत समजलं काय? I'll tell you. समजलं सर थोडं थोडं. हा. Look now. ज्या वेळेस when I start looking at the top view, ज्यावेळेस मी वरून टॉप व्ह्यू बघतो ना त्यावेळेस काय होतं, हा जो सरफेस आहे इथला हा जो की मी पिंक कलरनी दाखवतो, हा जो पिंक कलरचा सरफेस आहे हा मला एक रेक्टँगल सारखा दिसतो. हा मला काय दिसतो, एक रेक्टँगल दिसतो. बट हा जो सरफेस आहे याला आपण कलर देऊयात येलो. हा जो येलो कलरचा सरफेस आहे तो मला एक एज दिसतो. कधी? ज्यावेळेस मी वरून टॉप व्ह्यू बघणार आहे ना, ज्यावेळेस मी टॉप व्ह्यू बघतो वरून त्यावेळेस मला कसं दिसतं, सो ऍट दॅट टाइम हा जो सरफेस आहे हा रेक्टँगल दिसतो. पण हा जो सरफेस आहे ना हा मला एक एज दिसतो. फक्त ही एज दिसते आपल्याला. असं कसं काय? तर बघा, वरून बघताना हा जो खालचा पॉइंट आहे हा पॉइंट या पॉइंटच्या खाली आहे आणि हा इथला खालचा पॉइंट या पॉइंटच्या खाली आहे. क्लिअर? हा खालचा पॉइंट याच्या खाली आहे, हा खालचा पॉइंट या पॉइंटच्या खाली आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे वरचे दोन पॉइंट फक्त दिसतात आणि त्यांना जोडणारी ही लाईन. आपल्याला हा सरफेस दिसत नाही. सो दॅट इज वाई व्हेन वी लुक ऍट द टॉप व्ह्यू, ज्या वेळेस आपण टॉप व्ह्यू बघतो, व्हेन वी लुक ऍट दिस टॉप व्ह्यू, त्यावेळेस ज्यावेळेस आपण हा टॉप व्ह्यू बघतो त्यावेळेस हा रेक्टँगल फक्त दिसतो खालचा. कुठला? आपल्याला पिंक कलर द्यायचा आहे ना. क्लिअर? मला फक्त काय दिसतोय त्यावेळेस, हा पिंक कलरचा रेक्टँगल दिसेल. हा इथला पिंक कलरचा रेक्टँगल हा असा दिसतो आणि ही जी वरची लाईन आहे ती लाईन बनते XY. ती लाईन काय बनते? XY. मग ही वरची लाईन म्हणजे काय आहे? तर हा आहे आपला व्हर्टिकल प्लेन. हा काय आहे आपला? व्हर्टिकल प्लेन. त्याच्यामुळेच आपण काय केलं, इथं 15 mm आपण डिस्टन्स लिहिलं होतं, आठवतंय का? सो वी रोट हिअर 15 mm, है ना? मग ते 15 mm काय होतं कालच्या प्रॉब्लेम मध्ये? जर आपण आठवलं तर आपण लिहिलं होतं की पॉइंट P इज 15 mm इन फ्रंट ऑफ VP असं म्हटलं होतं आपण, है ना? पॉइंट P हा VP च्या पुढे 15 mm आहे. म्हणून आपण काय केलं, हे 15 mm डिस्टन्स आपण कुणापासून मोजलं? या XY पासून. कारण हा XY म्हणजेच काय आहे? व्हर्टिकल प्लेन आहे. कुठल्या व्ह्यू मध्ये? टॉप व्ह्यू मध्ये. गेटिंग इट? टॉप व्ह्यू मध्ये हा XY म्हणजेच व्हर्टिकल प्लेन आहे. त्याच्यामुळेच आपण काय केलं, पॉइंट P इज 15 mm फ्रॉम VP म्हटल्यानंतर पॉइंट P हा XY पासून 15 mm अंतरावरती ठेवला.
गेटिंग इट? आता हे पण एवढं सगळं लक्षात ठेवायची गरज नाही. जे मी तुम्हाला काल सांगितलं ते लक्षात ठेवा, पुरेसं आहे. काय सांगितलं होतं मी काल, आठवतंय का? इन फ्रंट ऑफ एक्स वाय म्हणजेच बिलो, सॉरी, इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं की बिलो एक्स वाय. गेटिंग इट? दॅट इज शॉर्टकट. ते शॉर्टकट लक्षात ठेवायचं तुम्हाला. इन फ्रंट ऑफ व्हीपी म्हटलं की एक्स वायच्या खाली. क्लिअर? आणि ते कसं काय एक्स वायच्या खाली, त्याचं जस्टिफिकेशन मी तुम्हाला आता दिलं. हे काय आहे, त्याचं जस्टिफिकेशन आहे. कसं काय एक्स वायच्या खाली घ्यायचं? कारण का टॉप व्ह्यू मध्ये काय होतं की व्हर्टिकल प्लेन जो आहे तो काय बनतो, एक्स वाय बनतो. याच्या उलट फ्रंट व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यू बघताना काय होणार, व्हेन वी लुक द फ्रंट व्ह्यू फ्रॉम दिस साइड, ज्यावेळेस आपण फ्रंट व्ह्यू इकडून बघणार आहे त्यावेळेस आपल्याला ही फक्त एक एज दिसते. मी हे तुम्हाला दाखवलं होतं ज्यावेळेस मी पहिल्या लेक्चर मध्ये तुम्हाला, दुसऱ्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ती एक कागदाच्या पुठ्ठ्याचा बनवलेला होता क्वाड्रंट सिस्टम मी दाखवत होतो बघा. त्यावेळेस मी तुम्हाला दाखवत होतो की फ्रंट व्ह्यू मध्ये ही फक्त एक लाईन दिसते आपल्याला. म्हणजे एचपी काय दिसते, फक्त एक लाईन दिसते. आणि व्हीपीचा हा रेक्टँगल आपल्याला कम्प्लीट दिसतो. व्हीपीचा रेक्टँगल कसा दिसतो आपल्याला, कम्प्लिटली दिसतो. विल गेट दिस कम्प्लीट रेक्टँगल ऑफ व्हीपी. हा इथला. ओके, सो दिस वे हा रेक्टँगल इथं आहे असा दिसतो. आणि एचपी जो आहे, जो आपला हॉरिझॉन्टल प्लेन आहे, तो एक एक्स वाय लाईन बनतो अशी. क्लिअर? त्याच्यामुळेच आपण काय केलं, पॉइंट पी इज 20 mm अबोव एचपी म्हटल्यानंतर, पॉइंट पी हा 20 mm अबोव आपण म्हटल्यानंतर काय केलं आपण, ते एक्स वायच्या वरती 20 mm मोजलं. का बरं? कारण एचपी काय झालाय आपला, एक्स वाय झालाय. त्याच्यामुळे आपण हे डिस्टन्स मार्क केलं, ते 15 आणि हे 20. ओके, आता मग हे एका ठिकाणी का काढले सर, वेगवेगळं काढायचं का? तर नाही. तर या दोन इमेजेस मध्ये एक रिलेशन असतं. या दोन इमेजेस मध्ये काय असतं, एक रिलेशन असतं. कुठलं रिलेशन होतं, तर ह्या दोन पॉइंटला जॉईन करणारी लाईन ही एक्स वाय ला परपेंडिक्युलर होते. हा पॉइंट आणि हा पॉइंट यांना जॉईन करणारी लाईन ही एक्स वाय ला काय बनते, परपेंडिक्युलर बनते. क्लिअर? म्हणून आपण ह्या दोन्ही इमेजेस एकत्र ड्रॉ करतो. दॅट इज वाय वी ड्रॉ दीज टू इमेजेस ऍज ए सिंगल फिगर. बट ऑलवेज रिमेंबर दीज टू आर डिफरंट इमेजेस. पण कायम लक्षात ठेवा की ह्या दोन्ही देखील काय आहेत, वेगवेगळ्या इमेजेस आहेत. बोथ आर डिफरंट इमेजेस. वेगवेगळ्या इमेजेस आहेत दोन्ही देखील. पण त्या आपण काय करतो, एकत्र ड्रॉ करतो. वी ड्रॉ दीज टुगेदर. कळालं का ह्याच्यातलं थोडं बहुत? थोडं बहुत Yes, sir. Yes, sir. लक्षात एवढंच ठेवायचं. ओके, एवढंच. ह्या बॅकग्राऊंडच्या कन्सेप्ट सांगितल्या तुम्हाला मागच्या, काय असतं ते. ओके, now let us, we will take one more problem today and you guys will tell me the step by step solution. A point A is 25 mm above HP and 10 mm in front of VP. ओके, आता याचं सोल्युशन कसं करायचं, याचं उत्तर कसं काढायचं, तर त्याची स्टेप बाय स्टेप मेथड तुम्हाला मी सांगतो आता. ओके, पहिल्यांदा काय करायचं, दुसऱ्यांदा काय करायचं, ते मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो. तर पहिली स्टेप आपण याच्यामध्ये काय करायची, एक्स वाय लाईन काढून घ्यायची. पहिलं काम नेहमी काय करायचं, एक्स वाय लाईन काढायची. ओके, एक्स वाय लाईन ही डार्क काढायची. कशी काढायची,
डार्क लाईन. ओके, त्याच्यानंतर दुसरी लाईन काढायची. ती दुसरी लाईन कशी झाली पाहिजे, तर ती दुसरी लाईन फेंट झाली पाहिजे आणि ती आपल्या या एक्स वाय ला परपेंडिक्युलर आली पाहिजे. कशी आली पाहिजे, परपेंडिक्युलर, दिस वे. ओके, परपेंडिक्युलर झालं पाहिजे. आता पॉइंट लोकेट करायचा आहे. नाउ वी नीड टू लोकेट द पॉइंट. कसा लोकेट करायचा, तर बघायचं HP च्या रिलेटेड डायमेन्शन कुठलं आहे बघायचं. HP च्या रिलेटेड डायमेन्शन कुठलं आहे, तर इथं लिहिलंय पॉइंट A is 25 mm above HP. म्हणून काय करायचं, XY पासून 25 mm अंतर वरती मोजायचं, तिथं एक पॉइंट द्यायचा. त्या पॉइंटला नाव द्यायचं A डॅश. लेटर स्मॉल वापरायचं. ओके, लेटर कसं वापरायचं, स्मॉल लेटर वापरायचं. त्याच्यानंतर VP सोबतचं डायमेन्शन बघायचं काय आहे, तर ते काय आहे, 10 mm इन फ्रंट ऑफ VP. आपण काल लिहून घेतलंय इन फ्रंट ऑफ VP म्हणजे कुठं काढायचं, तर इन फ्रंट ऑफ VP म्हटलं की XY च्या खाली काढायचं. मग XY च्या खाली इथं 10 mm मेजर करायचं आणि या पॉइंटला नाव द्यायचं A. कळल्या स्टेप्स. आता काल आपण असा एक चौकोन काढला बाजूने, है ना, तर तो चौकोन काढायचा नाही. दॅट इज नॉट रिक्वायर्ड. तो आपण पहिल्या प्रॉब्लेमला फक्त काढला. गेटिंग इट. तो आपण फक्त पहिल्या प्रॉब्लेमला काढला. का बरं, तुम्हाला HP कुठं आहे, VP कुठं आहे हे समजावं, है ना, सो दॅट यू शुड नो व्हेअर इज HP, व्हेअर इज VP. त्याच्यासाठी आपण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये तो बॉक्स काढला होता, हा वाला. नाउ दिस बॉक्स इज नॉट रिक्वायर्ड. आता हा बॉक्स आपल्याला लागणार नाही. एवढंच आपलं उत्तर असणार आहे. ओके, आता ह्याच्यात अजून काय काय लिहायचं राहिलंय, या XY ला एरो हेड काढायचे दोन्ही बाजूला. ओके, एका बाजूला X म्हणायचं, एका बाजूला Y म्हणायचं. सो दिस इज युअर XY ऍक्सिस. नाउ हे एरो कसे काढले जातात, हे एरोचं स्टँडर्ड आहे का काय, तर हो, दी एरो हॅज वन स्टँडर्ड. या एरोला पण एक स्टँडर्ड आहे. एरो कसा काढायचा हे पण गरजेचं आहे बरं का. रिमेंबर दिस ऑल्सो. हे देखील MCQ मध्ये देखील विचारलं जातं. हे एरो स्टँडर्ड विल बी आस्क्ड इन MCQ. रिमेंबर, एरो हा, सॉरी, असा काढायचा नाही. इट इज रॉंग, रॉंग मेथड. देन मग एरो असा देखील काढायचा नाही. दिस इज ऑल्सो रॉंग, हे देखील रॉंग आहे. एरो कसा काढला पाहिजे, पहिली गोष्ट तुमची ही एज XY लाईन किंवा काय असेल ती, त्याच्या पुढं एक ट्रायंगल काढायचा. आणि तो ट्रायंगल भरायचा कलरनी. कुठल्या, ब्लॅक पेन्सिलनी ब्लॅक करायचा, भरीव करायचा. असा भरीव केला की नाही मी इथं, कॅन यू सी इट हिअर, तर असा भरीव ट्रायंगल करायचा. असा असतो स्टँडर्ड एरो हेड. परत ह्याच्यात अजून काही स्टँडर्ड आहे का, यस. काय आहे बघा, जर ह्या एरोची ही हाईट, एरोची हाईट जर मी H ठेवली,
हा एमसीक्यू आहे बरं का, एमसीक्यू क्वेश्चन आहे, हा एकदा पडला होता. जर ही एरोची हाईट, ही एरो हाईट एवढी, ही जर एच असेल, ही जर एच असेल, तर ही एरो लेंथ किती ठेवली जाते? एरो लेंथ ठेवली जाते 3h. क्लिअर? जर ही हाईट h असेल तर हे साधारणतः 3h एवढं ठेवलं जातं. दिस इज द स्टँडर्ड डायमेन्शन फॉर एरो. h 3h. क्लिअर? कशाचा एरो आहे हा? XY चा. कोणाचा एरो आहे हा? XY चा जो एंड पॉइंटचा एरो आहे ना तो, किंवा जिथं कुठं आपल्याला एरो काढायचा आहे तिथं हा असा आला पाहिजे, H 3H. आणि तो काय? भरीव ए फिल्ड ट्रायंगल. तो कसा पाहिजे? ए फिल्ड ट्रायंगल पाहिजे. असा मोकळा नको आहे, जे मी इथं दाखवलेत ना, इथं असे नको आहेत. असा पण नको आहे आणि असा पण नको आहे. बोथ आर नॉट ऍक्सेप्टेड. ट्रायंगल कसा पाहिजे? असा पाहिजे, फिल्ड ट्रायंगल. दिस इज करेक्ट. ओके. तर जिथं कधी तुम्ही काढाल, आता मग प्रत्येक वेळेस मोजायचं का 1H 3H? नाही, काय गरज नाही. एकदा मोजून काढा, साधारणतः त्याचा अंदाज घ्या आणि त्या पद्धतीनं परत तेवढाच भरीव त्रिकोण करून घ्यायचा. क्लिअर? ज्या ज्या वेळेस तुम्ही XY ला एरो द्याल त्या वेळेस तेवढाच साधारण अंदाज घेऊन काढायचा. प्रत्येक वेळेस ते मोजूनच करायचं नाही. दॅट इज नॉट पॉसिबल. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. सो अंदाजे घ्यायचा. हे जे दिलेला हा जो दिलेला रेशो आहे हा देखील लमसमच असतो. क्लिअर? बट ज्यावेळेस सॉफ्टवेअरने ड्रॉइंग काढलं जातं, ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर वापरले जातं, तिथं हा मेंटेन करता येतो. ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर मध्ये हा मेंटेन करता येतो. H 3H. क्लिअर? गॉट दिस? हा प्रॉब्लेम कळाला स्टेप बाय स्टेप कसा काढायचा ते? ओके. सो नाउ Yes, sir. we will have next problem. $15 mm. Point M is 10 mm above HP and 15 mm in front of VP. ओके. सो सांगा, कोण सांगू शकेल का मला स्टेप्स काय करावं लागतील आपल्याला ह्याला? पहिली स्टेप काय करणार तुम्ही? XY line काढायची. XY line. Draw XY line. First step should be drawing an XY line. Okay. Line XY has line to कशी be काढायची? dark color. Then परत काय काढायचं? Perpendicular line. करेक्ट. XY To ला the एक XY line. परपेंडिक्युलर लाईन काढायची. दुसरी स्टेप, Which is 10. स्टेप मिस करायची नाही बरं का, मी सांगतोय त्या स्टेप सगळ्या फॉलो करायच्या. ही दुसरी स्टेप झाली. तिसरी स्टेप, आधी कुठलं डायमेन्शन बघायचं? HP सोबत कुठलं डायमेन्शन आहे बघायचं. पहिलं काम काय करायचं? HP सोबत कोण आहे, कुठलं डायमेन्शन आहे? HP सोबत 10 डायमेन्शन आहे. कसं आहे? 10 mm अबोव. म्हणून XY पासून 10 mm वरती पॉइंट लोकेट करायचा. त्याला नाव द्या M डॅश. आणि परत VP सोबतच किती आहे बघा? 15 mm. मग इथं 15 mm खाली मेजर करा, त्याला काय म्हणा? M. ओके. अँड वन होमवर्क प्रॉब्लेम. Point C is on HP and 15 mm in front of VP. हा होमवर्कला प्रॉब्लेम बर का, ट्राय करा घरी. सो ट्राय दिस प्रॉब्लेम आउट ॲट होम. हे दोन्ही वहीमध्ये ड्रॉ करायचे तुम्हाला. हा पॉइंट ए चा पण आणि हा पॉइंट एम चा पण. ज्यांनी स्क्रीनशॉट घेतलेला नाही याचा ते स्क्रीनशॉट घेऊ शकतात.
ओके. आणि हा होमवर्कचा प्रॉब्लेम ट्राय करायचा. ज्यांना सुटतोय त्यांनी मला पर्सनल